एक मोठे जंगल होते. त्या जंगलात एक सिंह राहत होता. सिंह अतिशय धूर्त होता. तो जंगलातलं सारखं सगळं प्राणी खायचा. विनाकारण पोट भरलं तरी निष्कारण प्राण्यासनी मारून अर्धवट खायचा आणि टाकून द्यायचा. त्याच्या या स्वभावाला जंगलातील प्राणी कंटाळलं होतं. ह्याच्यावर आता उपाय काय करायचा? मी एकदा काय होतं, सगळं हत्ती, घोडे, अस्वल, रानडुकर सगळं प्राणी एकत्र येतात आणि ह्याच्यावर आपण म्हणतात सिंहराजाकडे जाऊया, काहीतरी त्याला सांगूया, ह्याच्यावर उपाय करूया आपण. का तर ही रोज रोज जंगलातलं प्राणी सिंह महाराजांनी खाल्ल्यावर जंगलात एकही पशु उरणार नाही. जंगल रिकामं होईल, जंगलाची सगळी शोभा जाईल. प्राणी आहेत म्हणून तरी जंगलाला शोभा आहे, आपण सगळे आहेत म्हणून. मी सगळ्यांना युक्ती पटती आणि ती काय करतात, सगळी सिंहराजाकडे जातात आणि सिंहराजाला सांगतात, महाराज तुम्ही ही रोज रोज हत्या करताय, अर्ध भक्ष्य खाताय, अर्ध टाकून देताय. प्राण्यांची हत्या होत्या, जंगलातले प्राणी कमी व्हायला लागल्यात आणि त्यामुळे जंगल ओस पडेल, एकही प्राणी उरणार नाही जंगलात. मग सिंहराजा म्हणतात, मग काय म्हणणं आहे तुमचं, काय करावं मी म्हणताय? महाराज आम्ही काय करा म्हणत नाही, फक्त तुम्ही हत्या थांबवा. आम्ही तुमच्यासाठी रोज एक दोन प्राणी पाठवत जाऊ. तुमची शिकार करायची पण वाचेल आणि तुम्ही निवांत गुहेत बसून निवांत आम्ही पाठवलेले प्राणी खा. मग सिंहालाही पटतो. तो म्हणतो, बरोबर मी आता निवांत गुहेत बसून खाणार. तुम्ही रोज एक दोन प्राणी मला पाठवाय पाहिजे. सगळे प्राणी बरं म्हणतात. मग हत्तीदादा काय म्हणतो? हत्तीदादा म्हणतो, महाराज तुम्ही आमचे राजा आहात, आम्ही तुमची प्रजा आहे. म्हणजे कसं आहे, प्रजेला सुखी ठेवणं, आनंदात ठेवणं, त्यांची भूक ताण भागवणं हे तुमचे काम आहे. जसं राजाची प्रजा जशी असते तसं राजा कसा, राजा म्हणजे गवळी असतो आणि प्रजा म्हणजे त्याची गाय असत्या. राजाला जर धन पाहिजे असलं तर प्रजेला शांत चांगलं सुरक्षित राजाने ठेवलं पाहिजे, म्हणजे थोडं थोडं राजाला धन मिळेल. जसं गाईला चांगलं ठेवलं, चारा पाणी घातलं, तिला चांगली ठेवली, गाई रोज थोडं थोडं दूध देते, तसंच तुमचं होईल. मग रानडुक्कर कसं म्हणतं, महाराज कसायाला दयामया नसते. कसाई कसा बोकडाला कापतो, पण बोकड मरताना त्याचा जीव सरळ जात नाही, तो काहीतरी कसायाला आशीर्वाद देऊन जातो. ते पाप कर्म कसायला लागतं, पण हे कसायाच्या लक्षात येत नाही. तसं तुम्ही करू नका, त्यासाठी आम्ही तुम्हाला रोज दोन प्राणी पाठवत जाईल. मग सिंह महाराज म्हणतात, बर जावा तुम्ही, उद्यापासून मला रोज दोन प्राणी आले पाहिजेत. मग सगळे प्राणी आपल्या आपल्या घराकडे येतात. असं रोज दोन तरी पण जंगलातले प्राणी कमी व्हायला लागली. हे सिंह महाराज रोज खायचेच भक्ष्य. असं करता करता बरेच प्राणी संपत आले. राहिलेल्या प्राण्यांना विचार पडला, आता काय करायचं? प्राणी तर रोज 2 पाठवायला पाहिजे, प्राण्यांची संख्या पण कमी व्हायला लागली, आता उपाय काय करायचा? एका दिवशी काय होतं, भित्रेस असे रावांची पाळी ती सिंहाकडे जायची. ते घाबरलेले असतात. ते म्हणतात, आता माझं सामर्थ्य कमी पडते, सिंह महाराज कुठे आणि मी कुठं, पण आता काय करावं? आपण एक युक्ती शोधून काढावी. सश्याची बुद्धी चालती. ते जाता जाता जवळच त्याला एक विहीर लागती. ससा त्या विहिरीविषयी जातो, डोकावून बघतो तर त्याला आपलंच प्रतिबिंब पाण्यात दिसतं. मग त्याला डोक्यात युक्ती सुचती. ससा म्हणतो, आता काय नाही, आता या युक्तीनंच आपण सिंहाबरोबर लढायचं, असं म्हणतो. आणि ससा मुद्दाम शिस्तीत पावलं टाकत जातो. वाटेत बसतो, थांबतो आणि हळूहळू जातो
इकडं तिकडं गवत खात बसतो, झाडावनं उड्या मारतो, अशी मज्जा करत ससा बऱ्याच वेळाने सिंहाकडे जातो. मग काय होतं, ससा तिथं बसतो. तेवढ्यात सिंह भुयेत येरझाऱ्या घालत बसलेला असतो, रागाने लालबुंद झालेला असतो. आपलं पक्ष अजून आलं नाही पण डरकाळी फोडत असतो. तेवढ्यात ससा दिसतो. ससा दिसल्यावर सिंह डरकाळी फोडतो आणि म्हणतो, अरे भित्र्या सस्या, एवढा वेळ का झाला तुला यायला? एवढ्या वेळाने का आलास? मला किती भुका लागल्यात. ससा म्हणतो, नम्रपणे म्हणतो, महाराज माफ करा मला, मी लवकरच येणार होतो पण वाटेत एका मोठ्या सिंहानं मला अडवलं. अरे काय बोलतेस तू? कुठला सिंह वाटेत? अहो महाराज काय सांगायचं, वाटेत एक मोठा सिंह आहे, किल्ल्यासारखं तटबंदी आहे, त्या तटबंदीच्या आत त्याची गुहा आहे. अरे कुठला गुहेवाला सिंह? अहो काय सांगता महाराज, मी एकटा पुरणार नाही म्हणून माझे 4 नातेवाईकांनी घेऊन आलो होतो तुम्हाला खायला, पण ते सिंहानं आम्हाला अडवलं. कुठला तुझा राजा? कुठला सिंह? मी ज्या जंगलचा राजा आहे, त्याला आणा माझ्याकडे, त्याला खाऊन टाकतो आत्ता, असा ते सिंह म्हणायला लागलाय. आणि माझे 4 नातेवाईक त्यानं आपल्याजवळ ठेवून घेतल्यात, ओलीस ठेवल्या. तो म्हणतो, तू परत कशावर नाही येशील, त्यासाठी तुझे नातेवाईक इथं ठेवून जा, म्हणजे तू परत येशील. म्हणून मला त्यानं कसं तर सोडून दिले आणि कसं तर मी आले, म्हणून मला महाराज यायला वेळ झाला, असं ससा सिंहाला सांगतो. मग सिंह रागाने लाल बुंद होतो, डरकाळी फोडत म्हणतो, कुठला आहे सिंह? मीच या जंगलचा राजा आहे, चल मला दाखवते सिंह, आत्ता त्याला खाऊन टाकतो, फडशा पडतो त्याचा. असं म्हणल्या चला महाराज म्हणतो. मग ससा सिंह पुढं आणि ससा मागं अशी निघाली. पुढं 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 जात्यात. मग ती सशाला मगाशी दिसलेली विहीर दिसती. बघा बघा महाराज म्हणतो, केवढा तटबंदी किल्ला आहे, किल्ल्याच्या आत त्यानं गुहा केल्या. सिंह बघतोय तर खरंच दगडाची विहीर असते आणि ते ससा सांगतो किल्ला येऊ. अहो महाराज म्हणतो, ससा म्हणतो, महाराज पूर्वी राजाला हजारो हत्ती आणि हजारो घोडे असलं तर तरी हिवयाचं नाही. हजारो हत्ती, हजारो घोडं, तेवढ्यात एक किल्ला राजाला परवडायचा, इतकं सामर्थ्यशाली किल्ला आहे. हजारो हत्ती आणि हजारो घोड्यापुढं, सैन्यापुढं, ह्या किल्ल्यापुढं हजारो हत्ती आणि हजारो घोडं कमी पडायचं, सैन्य कमी पडायचं, असला यो तटबंदी किल्ला आहे. आणि असल्या किल्ल्यात त्यानं गुहा केल्या आणि त्यात तो राहतोय. चल चल बघू म्हणतो. म्हणून सिंह जातो आणि बघा बघा महाराज, ते तिथंच आहे, बघा बघा, ते किल्ल्याच्या आत वाकून बघा, ससा म्हणतो. असं म्हणल्यावर सिंह वाकून बघतो तर सिंहाला त्याचं प्रतिबिंब दिसतं. प्रतिबिंब दिसल्या सिंह सशानं सांगितलेलं खरंच आहे म्हणतो, रागानं डरकाळी फोडतो. रागानं डरकाळी फोडल्यावर सिंहाची डरकाळी प्रतिध्वनी होऊन विहिरीतनं परत मोठा आवाज येतो. सिंहाला वाटतं आता यो खरंच सिंह आपल्यापेक्षा मोठा आहे, डरकाळी पण मोठी आहे, म्हणून तो रागानं झेप घेतो. झेप घेतल्या सिंह पाण्यात पडतो आणि बुडून मरतो. चतुर ससा कुत हसतो, म्हणतो शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ केली मी. तसंच सिंहाला बरीच पाडलं मी आणि त्याचा पराजय केला. आता जंगलातलं सगळं प्राणी चांगलं राहतील. मी सशाच्या युक्तीमुळं जंगलातलं प्राणी वाचत्यात, रोज बळी जायचं बंद होत्यात आणि सगळे प्राणी आनंदाने राहतात. सस्याचे चातुर्य उपयोगी पडलं. चतुर ससा, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. मग प्राणी सगळे आनंदाने राहायला लागले. ही पंचतंत्रातली गोष्ट आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.